स्टार्ट. नमस्कार. आज भुसावळ तालुक्यातील बोंबी या गावचा आज यात्रोत्सव आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो. या गावचे जे माजी सरपंच आहेत प्रमोद सुरेश पाटील हे प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या पत्नी ह्या पण एक पोलीस पाटील पद एक जबाबदारीचं पद ते सांभाळत आहेत. पाटील आपण T24 नॅशनल न्यूजमध्ये आपला हार्दिक अभिनंदन आहे. एक भारदस्त चांगल्या प्रकारचं माजी सरपंच पद आपलं उभं आहे आणि आज आपल्या गावाचा यात्रोत्सव आहे. आपल्या गावाला यात्रा ही कोणत्या देवाची भरली जाते काय सांगाल? आमच्या आज बोंबी येथे भैरवनाथ महाराज मंदिराची यात्रा भरवली जाते. एक 20-25 वर्षापासून एकदम उत्साहपूर्ण वातावरणात आणि आनंदपूर्ण वातावरणात यात्रा भरवली जाते आणि मंदिरामध्ये नवस केला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर नारळांचं तोरण वगैरे देऊन तो नवस पूर्ण केला जातो आणि वातावरण हे शांततेत एकदम आनंदाने शांततेत यात्रा भरवली जाते. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार वगैरे घडत नाही आणि पूर्ण आजूबाजूच्या पंचक्रोशीतली जी भावभक्त आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी येतात. हो, आजूबाजूची जी मंडळी आहे गावकरी मंडळी काही जे भाविक भक्त आहेत ते पूर्ण गर्दी असते आणि गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडत नाही आणि आजपर्यंत कोणताही पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे दाखल नाही. बरं, आपण एक या गावचे माजी सरपंच पद भोगलेलं आहे. आपल्या कालखंडामध्ये आपण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणती कामं केलेली आहेत काय सांगा? 14 वित्त आयोगमधून सुनसगाव आणि बोंबे गावासाठी आम्ही RO सिस्टीम दिलेला आहे आणि MRGS मधून आम्ही शाळेला वॉल कंपाऊंड दिलेलं आहे आणि 14 वित्त आयोगामधून शाळेसाठी कम्प्युटर प्रिंटर कलर प्रिंटर दिलेला आहे. म्हणजे बोंबी गाव हे विकासाच्या दृष्टीकडे वाटचाल करणारे गाव आहे. तर आपण आता आपला याच्या पुढील आपला संकल्प काय राहणार आहे, आपलं विजन काय राहणार आहे याच्या पुढे? अंडरग्राऊंड गटारी वगैरे असं आणि जे नवीन मुलांना शिक्षण किंवा लायब्ररी वगैरे गावामध्ये झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना दुसऱ्या गावाला जावं लागणार नाही. त्यांना दुसऱ्या गावाला जावं लागतं आणि त्रास सहन करावा लागतो. तो त्रास त्यांनी त्या त्रासातून ती मुक्त व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करणार आहोत. बरं, आपल्या गावचा यात्रोत्सव आहे. या ठिकाणी यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पाळणे मनोरंजनाची साधने वगैरे येत राहतात. त्या ठिकाणी तमाशा लोकनाट्याचं आयोजन केलेलं आहे. हो, गावामध्ये यात्रेनिमित्त खाऊचे दुकाने, पाळणे, काही रसाचे दुकाने, काही आपले लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळ सुखलाल बाबूलाल बोराडीकर यांचा तमाशा मंडळ ठेवलेला आहे आणि त्याचा भाविक भक्तांनी आनंद घ्यावा. आणि आपण गावातील नागरिकांना या यात्रोत्सवाच्या निमित्ताने काय मेसेज द्या, यांना आव्हान काय करणार काय सांगा? यात्रेमध्ये आनंदाने उत्साहाने शांततापूर्ण वातावरणात यात्रोत्सव साजरा करावा आणि शांतता राखावी.